रायगडमधील नागोठणीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। सतत पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण शहर पाण्याखाली गेले। अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं असून सखल भागात देखील पावसाचं पाणी साचायला सुरुवात झाली आहे। अंबा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। रायगड जिल्ह्याला अक्षरशः पावसाने झोडपलाय। मागच्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याचा फटका रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना बसलेला आहे। मी आता आहे नागोठणे या शहरामध्ये। रायगड जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे असे हे शहर मानले जाते, जे मुंबई गोवा महामार्गावर वसलंय। ते संपूर्ण आता पाण्याखाली आपण बघत असाल, हा जो संपूर्ण परिसर आहे, या संपूर्ण नागोठणे शहरातील ही जी दुकानं आहेत, ही सगळी आता पाण्याखाली गेलेली आहेत। मागील काही तासांपासून अशा प्रकारची जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे। लागून असलेली अंबा नदी अथवा रोह्यामध्ये असलेली कुंडलिका नदी, या सगळ्या नद्यांनी आता धोक्याची पातळी ही ओलांडलेली आहे आणि त्यामुळे नद्यांचं सगळे पाणी हे लगतच्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये घुसायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे प्रशासनानं या संपूर्ण नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा दिलेला आहे। जर गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका, अशा प्रकारचा इशारा आहे, अशा प्रकारचं आवाहन आहे ती जिल्हा प्रशासनाने केले आहे। नागोठणे शहरातील ही भीषण स्थिती आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पाहत असालच। मी आता छाती एवढा अजून पाणी, पाठीमागे अजून पाणी आहे, मात्र मी जाऊ शकत नाही। मात्र ही भीषण स्थिती नागोठणे शहराची, नागोठणे शहर संपूर्ण पाण्याखाली आहे। अनेक नागरिकांना स्थलांतरित केलेलं आहे, अनेक नागरिक या ठिकाणीतून निघून गेलेले आहेत, तर संपूर्ण ही दुकानं आहेत ही पाण्याखाली गेलेली आहेत। पुढील काही तास हे अतिदक्षतेचे आहेत। पुढील काही तासामध्ये अशाच प्रकारचा पाऊस झाला तर पाण्याची पातळी ही मोठ्या प्रमाणात वाढेल, अशा प्रकारचा इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे। त्यामुळे आता पडणारा जो पाऊस आहे, अजूनही पावसाची बरसात ही सुरूच आहे। मात्र पुढील काही तासामध्ये कशा प्रकारे पाऊस होतोय आणि पाणी किती भरतंय, यावर सगळं हे जनजीवन विस्कळीत होणारं हे अवलंबून असेल। मात्र ही भीषण स्थिती न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून नागोठणे शहरातील व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद नागोठणे।